बाळांनो, काल आपण नकाशावर आधारित काही भाग पाहिलेला आहे. आज आपण पाहणार आहोत माझा जिल्हा माझे राज्य याच्यातील पुढील भाग बघू बरं का आपण. हा सुद्धा भाग नकाशावरच आहे. महाराष्ट्र आणि वार्षिक पर्जन्यमान म्हणजेच काय, तर जास्त पावसाचा प्रदेश, मध्यम पावसाचा प्रदेश, कमी पावसाचा प्रदेश कुठे आहे, त्याला काय म्हणतात, या गोष्टी आहेत बघा. वरील नकाशात आपल्या राज्यातील जास्त, मध्यम व कमी पावसाचे प्रदेश दाखवले आहेत. पावसाचा शेतीवर परिणाम होतो. पुढील पृष्ठावर एक तक्ता दिला आहे. त्यात जास्त, मध्यम व कमी पावसाच्या प्रदेशाची पिके दिली आहेत. नकाशा व तक्त्याच्या आधारे पुढील कृती करा. मागील पृष्ठावरील पर्जन्यमानाचा नकाशा व खाली दिलेल्या पिकांचा तक्ता पहा. त्यावरून कोणती पिके महाराष्ट्राच्या कोणत्या भागात येतील हे शोधा. खाली नकाशा दिला आहे, त्यात सूची दिली आहे. त्यातील खुणांचा वापर करून या नकाशात पिकानुसार व पावसानुसार पिकांचे वितरण दाखवा. बघा, पावसाचे प्रदेश व मुख्य पिके. जास्त पाऊस, मध्यम पाऊस, कमी पाऊस. जास्त पाऊस भात, धान. मध्यम पाऊस गहू, तूर, सोयाबीन आणि कमी पाऊस ज्वारी, बाजरी, मटकी. म्हणजे काय, पावसाचे प्रमाण जास्त असणाऱ्या महाराष्ट्रातील कोणत्याही 5 जिल्ह्यांची नावे सांगा. कोणते आहेत? तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गडचिरोली, गोंदिया हे आहेत. पावसाचे प्रमाण मध्यम असणाऱ्या महाराष्ट्रातील कोणत्याही 5 जिल्ह्यांची नावे सांगा. पावसाचे प्रमाण मध्यम असणाऱ्या महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यांची नावे: परभणी, लातूर, अकोला, यवतमाळ, जालना. तिसरं आहे, कमी पावसाच्या पट्ट्यात काही भाग येणाऱ्या महाराष्ट्रातील कोणत्याही 5 जिल्ह्यांची नावे सांगा. कमी पावसाच्या पट्ट्यात काही भाग येणाऱ्या महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यांची नावे: सोलापूर, धुळे, अहमदनगर, पुणे, सातारा. चौथं आहे, महाराष्ट्रातील कोणत्या भागात पावसाचे प्रमाण कमी आहे? महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतास लागून असलेल्या पूर्वेकडील भागात पावसाचे प्रमाण कमी आहे. हे आपण पिकांचं आणि पावसाचं पाहिलेलं आहे. हे आहे महाराष्ट्र राज्य मुख्य पिके. भात, गहू, ज्वारी, बाजरी, तूर, सोयाबीन, मटकी. हे सूची आहे. भात या रंगाने दाखवलेला आहे, गहू या रंगाने, ज्वारी त्रिकोण असा केलेला आहे, बाजरी बघा कशी येते. शेतातील पिकांचे उत्पादन हे हवामान, मृदा व पाण्याच्या उपलब्धतेवर अवलंबून असते. मृदा म्हणजे काय रे बाळांनो, तुम्हाला माहित आहे की नाही? मृदा म्हणजे माती. मग हवामान, माती आणि पाणी याच्या उपलब्धतेनुसार हवामान बदलत असते, त्याच्यावर ते पिकं अवलंबून असतात. महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रदेशात कमी जास्त पाऊस पडतो, त्यामुळे पिकांच्या बाबतीत विविधता आढळते. शेती हा महाराष्ट्रातील प्रमुख व्यवसाय आहे. राज्यातील बहुतांश शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. ती जिरायत शेती होय. काही ठिकाणी जलसिंचनाद्वारे पाणी पुरवठा करून शेती केली जाते, ती बागायत शेती होय. आणि पावसाळ्यात होणाऱ्या शेतीचा हंगाम हा खरीप हंगाम असतो. हिवाळ्यात होणाऱ्या शेतीचा हंगाम हा रब्बी हंगाम असतो. काही ठिकाणी जलसिंचनाद्वारे पाणी पुरवठा करून शेती केली जाते, ती बागायत शेती. बघा, शेतीचे प्रकार किती 2 केलेत, जिरायती शेती आणि बागायती शेती. हंगाम पण 2 आहेत. पावसात केवळ पाऊस म्हणजे पावसात होणाऱ्या हंगामाला खरीप हंगाम आणि हिवाळ्यात होणाऱ्या हंगामाला रब्बी हंगाम म्हणतात. पहा आता इथं या पण याच्यात काय आहे, फळे आणि मुख्य पिके. बघा आता इथं काय, द्राक्षाचे पीक दर्शवणारे जिल्हे अधोरेखित करा. कोणत्या जिल्ह्यात द्राक्षाचे पीक जास्त आहे?
नाशिक, जळगाव, सातारा, सांगली इत्यादी. कुठले? नाशिक, जळगाव, सातारा, सांगली. कापसाचे पीक दर्शवणारे जिल्हे लिहा. हं. कापसाचे पीक कोणत्या ठिकाणी आहे? अकोला, अमरावती, जळगाव, बुलढाणा, यवतमाळ. पुढं आहे ठाणे जिल्ह्यातील पिकांच्या चिन्ह. ठाणे जिल्ह्यातील पिके कोणती? ठाणे जिल्ह्यात चिकू, केळी, आंबे, भाजीपाला इत्यादी पिके होतात. पुढं आहे नारळाचे पीक कोणकोणत्या जिल्ह्यात जास्त आहे? नारळाचे पीक ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात जास्त आहे. संत्र्याचे पीक नागपूर, वर्धा, अमरावती इत्यादी जिल्ह्यात जास्त आहे. संत्र्याचे पीक कुठं कुठं जास्त आहे? संत्र्याचे पीक नागपूर, वर्धा, अमरावती जिल्ह्यात आहे. आणि कांद्याचे पीक होणाऱ्या कोणत्याही 3 जिल्ह्यांची नावे तर नाशिक, पुणे आणि अहमदनगर हे आहेत. आता पहा, वरील सर्व पिके ही सिंचनावर आधारित आहेत. हवामान व मृदेनुसार त्यांचे वितरण आढळते. त्यांना व्यापारी किंवा नगदी पिके असेही म्हणतात. या पिकांसाठी रासायनिक खते व औषधे वापरली जातात. हे नेहमी लक्षात ठेवा. पिकांचे उत्पादन अधिक मिळावे म्हणून रासायनिक खतांचा व औषधांचा वापर वाढला आहे. परंतु यामुळे मृदेचे प्रदूषण वाढते आणि रासायनिक खतांचा वापर कमीत कमी करायला हवा. सेंद्रिय खतांचा वापर अधिक केला पाहिजे. त्यामुळे पर्यावरणाची हानी रोखता येईल. पहा अजून एकदा, पिकांचे उत्पादन अधिक मिळावे म्हणून रासायनिक खतांचा व औषधांचा वापर वाढला आहे. परंतु यामुळे मृदेचे प्रदूषण वाढते आणि रासायनिक खतांचा वापर कमीत कमी करायला हवा. सेंद्रिय खतांचा वापर अधिक केला पाहिजे. त्यामुळे पर्यावरणाची हानी रोखता येईल. हे करून पहा तुम्ही. एखाद्या शेताला मळ्याला भेट द्या व तेथे वेगवेगळ्या हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकांची यादी तयार करा. शेतामध्ये जलसिंचनाच्या कोणकोणत्या सुविधा आहेत यावर शेतकऱ्यांची चर्चा करा. शेतीवर कोणकोणत्या गोष्टींच्या बाबींचा परिणाम होतो हे जाणून घ्या. हे सर्व केल्यानंतर तुमच्या असे लक्षात येईल की एका शेतात अनेक प्रकारची पिके घेतली जातात. शेतीसाठी पाण्याची आवश्यकता असते. आपल्याला काय लक्षात येईल एवढं सगळं पाहिल्यानंतर की शेत एकच असतं, पण त्याच्यामध्ये अनेक प्रकारची पिके घेतली जातात आणि त्यासाठी कशाची आवश्यकता असते? पाण्याची आवश्यकता असते. मग कशावरून पहा, वरील सर्व पिके ही जलसिंचनावर आधारित आहेत. हवामान व मृदेनुसार त्यांचे वितरण आढळते. त्यांना व्यापारी किंवा नगदी पिके असेही म्हणतात. या पिकांसाठी रासायनिक व औषधी वापरले जातात. म्हणजे रासायनिक खते व औषधे वापरले जातात. बाळांनो, आजचा तुमचा घरचा अभ्यास आहे. हे का नेहमी लक्षात ठेवा, पिकांचे उत्पादन पासून पर्यावरणाची हानी रोखता येईल. हा एक अभ्यास आहे तुम्हाला. आणि हे बघा, हे पण तुम्ही लिहून काढायचं आहे. या दोन्ही गोष्टी म्हणजे जिरायती शेती म्हणजे काय, बागायती शेती म्हणजे काय, खरीप हंगाम म्हणजे काय, रब्बी हंगाम म्हणजे काय, हे एक लिहायचं आहे तुम्ही. आणि नेहमी लक्षात ठेवा, याच्यातील पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी काय करायचं, मृदेचे प्रदूषण कसे वाढले, या सर्व गोष्टी तुम्ही लिहून काढायचा आहे. हा तुमचा घरचा अभ्यास आहे. आपण इथे थांबूया बरं का.